सकाळीच अशी देवपूजा झाली की अगदी पूर्ण दिवस छान प्रसन्न जातो, पूर्ण दिवस आनंदाचा जातो आणि मनसुद्धा खूप प्रसन्न होतो। तर अशी ही सकाळ सकाळची देवपूजा झालेली आहे आणि त्यानंतर लगेचच सकाळ सकाळी पोटभरीचा नाश्ता आमच्या अहोंना द्यावा लागतो, कारण त्यांना जेवायला यायला उशीर होतो। त्यामुळे सकाळी सकाळी आमच्या आगरी लोकांची तांदळाची भाकरी, तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी असे सर्व कडधान्य मिक्स करून जरी दळले तरीही छान लागतात, परंतु ही तांदूळ आणि गहू ह्या दोनच पिठाने ही भाकरी भाजते। छानपैकी ही भाकरी लागते। सकाळी नाश्त्यापासून रात्री जेवणापर्यंत ही भाकरी कुठल्याही वेळेला खाऊ शकतात। पचायला एकदम हलकी आणि तितकीच टेस्टी। सुक्या किंवा ओल्या भाजीबरोबर ही भाकरी तुम्ही खाऊ शकता। तर आता आम्ही इथे भाकरी बनवली आणि कांद्याची भाजी बनवली, कारण कांदे अतिशय स्वस्त आहेत। 20 रुपये 25 रुपये किलो कांदे आहेत आणि ही कांदा आणि टोमॅटोची मी चटणीसारखी बनवली, एकदम सुकी ड्राय बनवली। आणि त्यासाठी तांदळाच्या भाकरीबरोबर ही जी कांद्याची भाजी आहे किंवा चटणी तुम्ही सांगू शकता, अतिशय सुंदर लागते। आणि ओम बघा मोबाईल बघता बघता खायला सुरुवात केली। भाकरी झाल्या आणि गोड अप्पम सुद्धा बनवले होते आणि ओमचे बाबा, एक माझ्या भावाचा मुलगा धैर्य आणि ओम हे तिघेही खायला बसले आणि म्हणत होते आमचा तिघांचाही व्हिडिओ घे। आणि खरंच मी पण पटकन व्हिडिओ घेतला, कारण भावाच्या मुलाला व्हिडिओ बनवायला, व्हिडिओच्या समोर यायला खूप आवडतं आणि फटकन बेडवरच बसून पडले आणि बघा काय चाळे चाललेत त्यांचे। त्यांच्यासोबत माझे मिस्टरही लागलेत आणि बघा खूप लहान मुलांबरोबर मजा येते। आता इथे मी कुरड्या मागवल्या होत्या, ज्या गव्हाच्या होत्या। मी इथेच आमच्या हायवे साईडला ह्या कुरड्या बनवतात आणि तिथून मी सांगितलेल्या एका ताईंना, त्यांनी मला ह्या कुरडया आणि ज्या गव्हाच्या असतात त्या गव्हाच्या कुरड्या खूप छान लागतात तांदळाच्या पेक्षा। आणि त्याचबरोबर नाचणीच्या ज्या पापड्या असतात त्यासुद्धा मी ऑर्डर केलेल्या होत्या। 100 त्या पापड्या ऑर्डर केल्या होत्या आणि 1 किलो मी गव्हाच्या कुरड्या सांगितलेल्या, परंतु मला 100च गव्हाच्या कुरड्या मिळाल्या। ह्या चवीला अतिशय सुंदर असतात आणि लहान मुलांना त्या मॅगी आवडतात, त्यापेक्षा आपल्या ज्या गव्हाच्या कुरड्या आहेत ह्या छानपैकी आपण बनवून दिल्या तर मुलंसुद्धा अगदी आनंदाने खातात। मॅगी हा प्रकार माझ्या घरात खाल्ला जात नाही, मला पूर्वीपासून आवडतच नाही। इथे बघा गाय आणि गोरा आम्ही ह्याला सांगतो, म्हणजे जो छोटासा बैल आहे तो एकत्र बसलेले होते आणि छानपैकी मी फटकन त्यांचा एक व्हिडिओ काढून घेतला। असे सीन मला खूप आवडतात आणि मी फटकन व्हिडिओ घेत असते किंवा फोटो घेत असते। इथे बघा पाऊस इतका झालेला होता, 2 दिवसापासून सतत पाऊस होता। 6 आणि 7 तारखेला खूप पाऊस पडला। 8 तारखेचा दुपारचा 2चा वातावरण आहे, अगदी आकाश शुभ्र झालेलं आहे, परंतु पाऊस इतका पडला तर तो पाऊस आपल्यामुळेच पडला, कारण माणसं रोज उठून सुटून एवढी जंगलतोड करतात, रस्त्याची कामं इतकी चालू आहेत, इतकं वातावरण खराब झालं आहे, त्यामुळे हा पाऊस आपल्याला त्रास द्यायला लागला आहे। ह्याने सगळ्याने काय होतं तर शेतकऱ्यांचं कंबरडं मोडतं। आमच्या ह्या साईडला पाटाच्या पाण्यावर तांदळाची शेती केली जाते, भात शेती केली जाते आणि ती भात शेती अगदी आता घरात घेणार होते भात, तोपर्यंत खूप पाऊस पडला आणि शेतकऱ्यांचं मात्र कंबरडं मोडलेलं आहे। तर कुठेतरी खरंच आपण सगळ्यांनी वृक्षतोड न करता, जंगलतोड न करता आपण वृक्ष लागवड केली पाहिजे, जमिनीची धूप झाली पाहिजे, हा सर्व प्रदूषण थांबला पाहिजे। अगदी कधी कधी विचार करून खूप डोकं दुखतं की हे सर्व काय चाललंय, पुढे चालून ह्या सर्वांचा त्रास आपल्याला होणार आहे, आपल्या मुलांना होणार आहे। खरंच ह्या गोष्टीवर विचार करण्यासारखी ही दशा झालेली आहे निसर्गाची, ती सर्व आपल्यामुळे झाली आहे।